गोंदिया येथील सखी वन स्टॉप सेंटरच्या संवेदनशील कार्यवाहीमुळे बिहार आणि भुसावळ येथील महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या 2 महिला सुखरूपपणे आपल्या कुटुंबियांकडे परतल्यात। रावणवाडी परिसरात आढळलेल्या बिहार येथील रिंकू देवी साव आणि रामनगर पोलिसांना मिळालेल्या भुसावळ येथील रेखा राठोड यांना सखी केंद्रात सुरक्षित निवारा देण्यात आलाय। केंद्रातील समुपदेशकांनी महिलांकडून माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला आणि संपर्क साधला। आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही महिलांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं। सखी वन स्टॉप सेंटरच्या तत्परतेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला। सर, आमच्याकडे एक महिला आलेली होती, एक ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत। ती महिला गोंदियाच्या आजूबाजूच्या परिसरात भटकत असताना त्यांच्या पेट्रोलिंग दरम्यान मिळाली आणि तेव्हा पोलीसवाल्यांनी आपल्या रेस्क्यू करून तिला आमच्या वन स्टॉप सेंटरला ठेवण्यात आले होते। त्यानंतर ती आणि व्यवस्थित पत्ता काही सांगत नव्हती, नुसते येऊन इथं आरडाओरड आणि माझे कोणीच नाही हे सांगायची। तिच्याकडून 2-3 दिवस राहिल्यानंतर माहिती काढून घेऊन तिच्या गावाचं तिने नाव सांगितलं आणि त्या नावाच्या आधारे पत्ता काढून आम्ही तिच्या घरापर्यंत पोहोचलो आणि तिच्या घरच्या लोकांना इथे बोलवून घरच्या लोकांच्या स्वाधीन करण्यात आले। दुसरी एक महिला बिहार जिल्ह्यातली होती आणि ती काठी गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत असताना तिथल्या गावकऱ्यांना आढळल्यामुळे त्यांनी 112 वर कॉल केला आणि रावणवाडी पोलीस स्टेशन मार्फत तिला वन स्टॉप सेंटरला दाखल करण्यात आले होते। इथे आल्यानंतर ती नुसती रडायची। तिला जेव्हा माहिती विचारायचा प्रयत्न केला तर फक्त ते माझं कोणीच नाही, माझ्या मुलांना कोणीतरी चाकू खुपसून मारला आहे, मी एकटीच आहे असे सांगायची। 2 दिवस इथं ठेवल्यानंतर तिला हळूहळू विचारायला सुरू केले। तिनं आपला बिहार गावचा म्हणजे ॲड्रेस दिला आणि त्या आधारावर तिच्या फॅमिलीपर्यंत आम्ही पोहोचलो। जेव्हा त्या गावातल्या प्रधान जसं आपल्याकडे पोलीस पाटील असतात तशाच प्रकारे तिकडे गाव प्रधान असतो, त्यांना विचारलं असतं त्यांनी सांगितलं की त्यांचा पूर्ण परिवार आहे आणि गावातले त्याचा जो परिवार आहे नाशिक इथे कमवायला गेलेला आहे म्हणून। मग आम्ही नाशिक इथे संपर्क साधला आणि तिच्या मुलांपर्यंत पतीपर्यंत पोहोचलो। तेव्हा त्यांनी सांगितलं की 29 तारखेपासून ही महिला घरून रात्री 11 वाजता बेपत्ता झालेली आहे आणि तिचा खूप शोध पण घेतला। मग आम्ही त्यांना बोलवलं, ते लोक रात्री उशिरा 11 वाजतापर्यंत आलेत आणि त्यांचं हँडओव्हर आम्ही केलं। तर आमच्याकडे 24x7 सेवा कार्यरत असतात, तिथे सर्व कर्मचारी असतात आणि कोणत्याही वेळी कोणत्याही पद्धतीची महिला आली असली तरी आम्ही इथे तिला सर्व सोयी सुविधा पुरवतो। टिफिन वगैरे, खाण्यापिण्याची, नाश्त्याची सर्व व्यवस्था इथे केली जाते आणि माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि परिवीक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन स्टॉप सेंटर 24x7 चालू आहे आणि अशा पीडित महिलांसाठी तसेच जे घरेलू समस्याग्रस्त आहेत, घरेलू हिंसाचार संबंधित काही महिला आहेत, अशा महिलांचे निराकरण या सेंटर मार्फत केले जाते। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं ग्राम भेटी दरम्यान महिलांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केली होती। प्रशासनानं त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली। त्याचाच एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागानं तातडीनं हालचाली करत गावात पाहणी आणि चौकशी मोहीम राबवली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर तसंच विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटी इथं ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली। यावेळी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांसोबत अवैध दारू विक्रीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच गावातील शासनमान्य देशी दारूच्या दुकानाची तपासणी करून आवश्यक माहिती देखील घेण्यात आली। दरम्यान पुन्हा एकदा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अंतरवाली सराटी इथं दाखल होणार आहेत। तक्रार करणाऱ्या महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। मॅडम, अंतरवाली सराटीमध्ये दारू विक्री संदर्भातली तक्रार तुम्हाला प्राप्त झालेली आहे, त्या अनुषंगाने तुम्ही व्हिजिट देखील केलेली आहे। काय नेमकं तथ्य समोर आलेलं आहे आणि काय कारवाई तुम्ही या संदर्भात करणार आहे? मान्य जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच गावभेट झाली अंतरवाली सराटी येथे, तर त्या अनुषंगाने आज महिलांनी तक्रार केली होती मद्य विक्रीबाबत गावातल्या। तर त्या संदर्भात आज पडताळणी करता इथे अंतरवाली सराटी इथे भेट दिली आहे ग्रामपंचायत कार्यालयाला, परंतु ज्या याच्यामध्ये तक्रारदार महिला होत्या त्या काही आज मिळून आलेल्या नाही, त्याच्यामुळे त्याची काही सत्यता पडताळणी होऊ शकलेली। त्या अनुषंगाने या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आणखी तुम्ही व्हिजिट करणार असल्याची माहिती आहे, नेमकं काय आहे? त्यामध्ये ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांचं ऍक्च्युअल जे म्हणणं आहे ते जाणून घेऊ। माहिती अशी मिळाली की इथे जे शासनमान्य दारू दुकान आहे त्याच्या संदर्भात महिलांचा रोष आहे की ते दुकान बंद करावं। त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील भेटले त्यांना नियमातील तरतूद आम्ही समजून सांगितली आहे। त्या अनुषंगाने ते आम्हाला जी सह्यांचं निवेदन पाहिजे असतं महिलांच्या 25% किंवा ग्रामपंचायतीचा ठराव
ते त्याबद्दल पुढच्या त्यांच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तो विषय ते मांडणार आहेत. त्या अनुषंगाने जर आम्हाला निवेदन प्राप्त झालं तर त्यानुसार जी आमच्या परिपत्रकानुसार कारवाई आहे तर ती आम्ही करू. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी नांदेड पूर्णा रोडवरील तळणी फाटा इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यातच बियाणं आणि खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार अधिक वाढला असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तसंच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आता विविध जाचक अटी लावून शेतकऱ्यांना वेठीस धरलं जाते अशी टीका यावेळी करण्यात आली. याशिवाय बोगस बियाणं खतांच्या वाढत्या प्रकरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय असं आंदोलकांनी सांगितलंय. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. सुमारे 300 ते 400 हेक्टरवरील सोयाबीन उगवलं नसल्याचा अंदाज आहे. कृषी विभागाकडे आतापर्यंत 319 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यात. चौकशी सुरू करण्यात आली. कृषी विभागानं तपासणीनंतर 6 कंपन्यांच्या 1018 क्विंटल सोयाबीन बियाणांच्या विक्रीवर बंदी घातली. बियाणं, खतं, मशागतीवर खर्च करूनही पीक न आल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करतायत. आम्ही 2 एकरात माझ्या शेतात 1 जुलैला आम्ही पेरणी केलेली आहे टोकन पद्धतीनं BBF यंत्राने आणि 3-4 दिवस झाले. 3-4 दिवसात सोयाबीन उगवल्या जाते. तरी 4-5 दिवस आम्ही 6 दिवस वाट पाहिली तरी पण बियाणे न उगवल्यामुळे आम्ही बाबुळगाव तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात गेलो. तिथे आम्ही तक्रार केली. जवळपास आमचा एक गट आहे. त्या गटामार्फत आमचे 7-8 शेतकऱ्यांचे सेम प्रॉब्लेम झालेले आहे. आम्ही इथे पेरणी केली, त्याच दिवशी सेम डे इथे बियाणं नाही निघालं. दुसऱ्या वाणाचं आम्ही बाजूलाच पेरणी केलेली आहे आंबा व्हेरायटीचं, तिथं बियाणं उगवलं त्याच दिवशीचं सेम पद्धतीनं. त्यामुळे आम्हाला हे बूस्टर कंपनीचे हुतुतू वाणाचे बियाणे जे आहे ते निकृष्ट दर्जाचे आढळलेले आहे. आम्ही आज ते इथेच बाजूला आम्ही शेत मोडलेलं आहे आणि दुबार पेरणी करणार आहोत. आम्हाला दुबार पेरणीचं संकट आम्हाला आता हे सहन होणार नाही. याच्या आधी हे वर्ष पूर्ण आमचं वाया जाणार आहे. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करणार आहोत व आमची जे नुकसान झालेलं आहे ते भरपाई मागणार आहोत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी वन विभाग तपासणी नाक्यावर कारवाई करत 17 लाखाहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केलाय. या कारवाईत वाहनासह एकूण 22,37,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत मालवाहू वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आलाय. कारवाईची चाहूल लागताच वाहन चालक फरार झालाय. त्याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवैध गुटखा तक्रारी विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. जळगाव जामोद येथे सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूर कडून जळगाव जामोद कडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं. त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि W च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे आणि एक जो वाहतूक करणारा होता आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केली. प्रभू श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणावर काँग्रेसनं सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनाला भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राम कुलकर्णी म्हणाले की राम मंदिरातील चोरीच्या घटनेचं राजकारण होत असलं तरी काँग्रेसचे नेते राम मंदिरात जाऊन रघुपती राघव राजाराम हे भजन गातायत. हेच भाजपासाठी मोठं यश मानावं लागेल. कारण काँग्रेसनं अनेक वर्ष प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि आज त्याच काँग्रेसला राम मंदिरात जाऊन सत्याग्रह करावा लागतोय. दरम्यान राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण अधिकच तीव्र होताना दिसतंय. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. आज मला
फार मोठा आनंद होतोय आणि आश्चर्य वाटतंय. जो काँग्रेस पक्ष ज्यानं स्थापनेपासून अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं अस्तित्व मान्य केलं नाही, राम जन्माला आलेच नाहीत, अनेकदा संशय घेतला, राम मंदिर संघर्ष करणाऱ्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या, गुन्हे दाखल केले, आंदोलन पेटते ठेवले. आणि तेच काँग्रेसवाले आज एका चोरीच्या घटनेवरून का होईना रामाच्या मंदिरात जाऊन हातात टाळ घेऊन काय म्हणू लागले, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी परिवार याच सेवाभावी दृढ भावनेतून राजकारण समाजकारण करत आला. आणि म्हणून खरं हे यश काँग्रेसनं रामाचं नाव घेणं हे यश भारतीय जनता पार्टीचं आहे. आज कधी का होईना तो दिवस आला आणि काँग्रेसवाले हातात टाळ घेऊन रामाचं भजन करू लागले. या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.